करवीर तालुक्यातील खेबवडे इथल्या विठ्ठल मंदिर वास्तुशांती आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते देवी देवतांच्या मूर्ती देणाऱ्या भाविकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार पाटील यांनी मंदिराच्या शिखर कामासाठी भरीव मदत देणार असल्याची ग्वाही दिली। अडचणीतून मार्ग काढत खेबवडे गावात 40 लाखांच्या निधीतून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णत्वास केलं। सुयोग वाडकर यांचा पाठपुरावाही मोलाचा ठरला। कोणतंही काम करत असताना तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मला आनंद वाटतो कारण मागच्या वेळी सरकारच्या निधीतून आपण 40 लाख रुपये खर्च करून बरोबर ना आपण त्याची उभारणा केली आणि काही अडचणी जरी आल्या असल्या तरी त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न भट्टी साहेब आणि भुसरी साहेबांनी केलेला। सुयोगराव आमचं नाव घेतात की आमच्या मदतीमुळे झालं हे एक बाजू जरी असली तरी दुसरी बाजू हे त्यांचं योगदान आहे हे आपण खऱ्या अर्थानं आपण मान्य केलं पाहिजे। कारण एखादी गोष्ट करायची इच्छा असली तुमचं पाठबळ असलं तुमचा आशीर्वाद असला तर एखादी व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकते हे मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। आणि मग खऱ्या अर्थानं याचा एक पाठपुरावा देण्याचा प्रयत्न सातत्यानं सुयोगरावांच्या वतीने झाला हे मला इथं देखील मान्य करावं लागेल। आमचे सर्व प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या माध्यमातून देखील झाला हे मान्य करावं लागेल। आणि मला आनंद वाटतो की इथं आल्यानंतर एक भक्तिमय वातावरण या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना अनुभवलं। बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून निधी मिळाल्याचं सांगितलं। यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, पांडुरंग दूध संस्थेचे चेअरमन सुभाषराव वाडकर, सरपंच किरण चौगुले, जालंधर चौगुले, हनुमंत भोसले, दीपक भाट, नामदेव पाटील, कुंडलिक भाट, ज्योतिराम पाटील, श्री पांडुरंग हरिनाम सप्ताह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।